पाहिजे आता झोपा आता शांत. आता उठायचं नाही बा अजिबात 3 वाजल्याशिवाय. काय फॅन लावूया. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात. तर इथे ना पहिल्यांदा मी आता चहा ठेवते. सर्दी नाही बघा, म्हणजे माझी सर्दीशी गळत नाही, त्यामुळे असं डोळ्यातून असं पाणी यायला डोळ्याशी भरून येतं सर्दी. आणि काही तरी आज कमी आहे, 2 दिवस तरी लय बेकार हालत झाली माझी. मग काही थोडंसं असं फ्रेशपणा वाटण्यासाठी मी थोडंसं पॉन्ड्सची बीबी क्रीम लावलेली आणि लिपस्टिक लावलेले, पण माझ्या मते 2 तासात मी ती खाऊन टाकेन. तर पहिल्यांदा मी आता चहा ठेवते आणि आपलं आवरायला सुरुवात करूया. म्हणजे बाहेरचं झाडून वगैरे झालेलं आहे, फक्त घरातलं लादी वगैरे पुसायचं आणि जेवण करायचं आहे, कारण आज काही उठायला पण वेळ झालेला आहे. असा दुधाचा चहा नाही आवडत, म्हणजे असं अर्धा कप पाणी घालायचं आणि आपली चहा पावडर साखर जितकी हवी तितकी घालायची आपल्याला. आणि मग त्यानंतर कणी दूध घालायचं, कपात साय घालायची आणि दूध घातल्यानंतर कणी असं 2 मिनिटभर चहा उकळू द्यायचं, म्हणजे घट्ट होतं. आलं टाकायचं आणि कपात साय टाकायची, नसेल तर चहातच साय टाकायची, म्हणजे साय कणी चहामध्ये अशी विरघळली कणी चहाला चव पण चांगली येते. म्हणजे अशा पद्धतीने मला चहा होतं. नाहीतर मग कपात साय टाकून वरून ते चहा होतायचा. आणलं टाकले आणि ह्यात की नाही ह्या भेंडी तिने आम्ही 2 दिवसापूर्वी गावाकडनं पाठवलेल्या, पण असं करायलाच नाही जमलं. मग काल हे धुवून ठेवलेल्या करायला, पण पलीकडल्या काकूनी ना दिली होती. चपात्या मी केल्या होत्या, मग भाजी त्यांनी आणून दिली, त्यामुळे ह्या तशाच राहिल्या. असं तर 2 दिवस असं 2-3 दिवस राहिलं ना असं मऊ पडतं राहतं भेंडी. तर ह्याची आता भाजी केली कधी तरी पण चांगली नाही लागत, म्हणून मी आता फ्राय करणार आहे. थोडीशी सायकल चहामध्ये टाकायची, असं उकळी येऊ द्यायचं आणि मग आपण चहा ओतून द्यायचा. पण माझा चाकू सापडेल. मस्तपैकी चहा घ्यायला. माझी की नाही 2-3 वर्ष झाली असेल ही फ्रेम आणल्या, पण आता ना अशी पांढरी झाली, म्हणजे त्याच्यावरचा की कलर उडत चाललाय बहुतेक. प्रतापगडावरून आणले होते. आणि इथे की नाही सकाळी लाईट ये जा करत होती, त्यामुळे की नाही अंधार आणि थोड्या वेळाने उजेड असं येत होतं, कारण किचनमध्ये की नाही लाईट लावल्याशिवाय उजेड दिसत नाही, खिडकी असून पण. तर इथे मला डाळ फोडणीला टाकायची होती, त्याची मी तयारी करत होते. इथे माझं कधी जिरं पण संपलं होतं छोट्या बर्नेतलं, म्हणून मी मोठ्या बर्नेतलं काढून घेतलं, कारण कसं मी जास्त जिरं आणून ठेवते, कारण मला जिरा पावडर पण मी कधी घरातच करते. तर इथं कधी पण काही फोडणीला टाकायचं असू दे, तेल चांगलं तापू द्यायचं आणि तेल चांगलं तापलं कसं ओळखायचं, थोडीशी मोहरी टाकून बघायची, तडतडली की नाही तेल आपलं चांगलं तापलं म्हणायचं. तर माझे एका बाजूला डाळ फोडणी टाकलेली आहे आणि एका बाजूला मी मोठं वांगं एक होतं ते मी भरीत करायलासाठी ठेवलं होतं, कारण भेंडी आणि वांगा असं दोन्ही मला, कारण भेंडीची मी सुक्कीच असे फ्राय करणार आहे, म्हणून मी कधी वांग्याचं भरीत त्यासोबतच बनवणार आहे. तर भरितासाठी की नाही वांगं भाजतोपर्यंत म्हटलं आपलं देवपूजा करून घ्यायची, कारण देवपूजा एकदा आवरली की नाही की बाकीची सगळी कामं आपल्या आवरल्यासारखं वाटतात. चपाती करून घेते. तर इथं की नाही आता चपात्या करून घेऊया. चपात्या काय आमच्या तिघांच्या पुरत्याच आहेत, कारण नील सुट्टीला गेला, सुट्टी पडल्यामुळे तो मावशीकडे थांबला. आम्ही परवा गेलेलो महाडला, तिथेच तो थांबला आहे.
तर इथे ना चपाती चारलीला का बिन तेलाच्या शेवटच्या करायच्या असतात आणि हे इथं आमच्या करायला चालू. इथे कधी मला कसं शक्यतो गोल चपात्या येत नाहीत, पण फुगतात छान आणि कधी फुगतानाच कधी अशा हे बघा पदर सुटायला चालू होतात आणि शक्यतो कधी मोठ्या गॅसवरच करायच्या. चपाती केली होती ना त्याच तव्यात मी भरीत पण करून घेतले, म्हणजे कसं भांडी पण जास्त पडत नाहीत. त्यानंतर इकडे मी भेंडी फ्राय करायला ठेवले बारीक गॅसवर आणि आता शेवटी सगळ्यात कारण मी भात ठेवलेला आहे, कारण माझा भाताचा कुकर कने मला पहिल्यांदा वाटलं की रिंगी खराब असेल, रिंगी बदलून आणले पण तरी पण शिट्या होत नाही, म्हणजे अशी त्याची वाफ ना बाहेर जाते. मग माझ्या मते ते हॉल का काहीतरी असतं ना ते गेलेलं आहे, पण मला त्यांना जाऊन रिपेअर करूनच यायला वेळ भेटेना झाला आहे. त्यामुळे मी पातेल्यामध्येच भात ठेवलेला आहे. तर आता सगळं जेवण झालेलं आहे, तर आता भांडी काढून घेते, कारण एकदा भांडी अशी जेवण केलेली झाली का नाही की नंतर मग कधी फक्त जेवलेली ताटं आणि संध्याकाळचा चहा असं 5-6 वाजता काढले की बरं पडतं. नाही तर मग दिवसभर कधी ते भांडी आहेत असं वाटतं. आणि एकदा भांडी बनवून झाली कधी की भांडी लगेच आवरून घ्यायची. तर इथे ना वर काम चालू होतं, मी वर गार पाण्याची बॉटल कधी द्यायला गेले होते त्या लोकांना, कारण थोडंसं आता पावसाळा पण चालू होणार आहे ना, त्यामुळे टेरेस कधी असं थोडंसं गळती लागेल म्हणून कधी बाहेरच्या बिल्डिंगला ते काय ते वॉटरप्रूफचं काम करायला चालू आहे. त्यामुळे त्या लोकांना मी पाणी द्यायला गेले होते. तर आता आमच्या मनीला आणि चार्लीला पण भूक लागलेली, तर म्हटलं तर पहिल्यांदा भांडी घासून घेतली आणि त्यानंतर कधी चार्लीला चपाती आणि दूध त्याला चपाती पूर्ण भिजवून वर येईपर्यंत असं दूध त्याला ओतायला लागतं आणि चपातीचे तुकडे करून मग त्यावर दूध घालायला लागते. सकाळची पेडिग्री असते आणि आता 12-1च्या दरम्यान त्याला दूध आणि चपाती देते. तर त्याला घालून यायचं तोपर्यंत कधी त्या लोकांना कोकम पण गार पाण्याचा करायचा होता, कारण आता गरमी पण आहे ना, त्यामुळे कधी 1-2 वेळा तर सरबत कोकम असं द्यायलाच लागतं. तर मी त्यांच्यासाठी पण आणि बाहेर आपल्या मुलांच्यासाठी पण असं सगळ्यांनाच मिळून कोकम बनवत होते. तर शक्यतो कधी ते कोकम सिरप मिळते, म्हणजे त्यात कधी साखर वगैरे असते, पण मी कधी आगळच आणते. परवा महाडला गेलेले ना, तर कोकणातलं आगळ वेगळंच असतं, म्हणजे आपल्या इकडलं आगळ आणि त्यांच्या आगळ बनवण्याची पद्धत पण वेगळी असेल कदाचित. तर म्हणून मी तिकडलंच कधी आगळ घेऊन आले होते, म्हणजे कसं हे सोलकढी पण करायला बरं पडतं आणि आपल्याला सरबत पण करायला बरं पडतं. मी आगळचं सरबत करते. तर काय करायचं, जितकं आपल्याला पाणी हवं आहे तितकं घ्यायचं. आगळ कधी चवीनुसार घ्यायचं, त्यानं साखर, थोडीशी जिरा पावडर टाकायची, मीठ टाकायचं आणि थोडासा नंतर कधी मी साखर वगैरे विरघळले कधी आपला खाण्याचा सोडा असते की नाही तो थोडासा टाकते, म्हणजे ते पिताना असं चर छान लागते असं पिताना. नंतर मी याचा भात पण झालेला गॅस बंद करते आणि सगळ्यांना कधी कोकम सरबत होते. मी पहिल्यांदा वर देऊन येते, त्यानंतर बाहेर देऊन येते. आणि रोज कसं सगळ्या ग्लासेस वापरायला म्हणजे येत नाहीत, थोडेच वापरायला होतात. तर त्यामुळे कधी ठेवण्यातले जे ग्लास असतात कारण ते मी पहिल्यांदा घासून घेतले, कारण कसं ते माझ्या गॅसच्या वर ठेवलेलं असतं त्यामुळे कधी असं चिकट होतात. गॅसच्या वरच ते रॅक आहे ना ऑनलाईन मागवलेलं, तर मी तिथंच ग्लास वगैरे ठेवते, त्यामुळे ते असं चिकट होतं. त्यामुळे मी ते घासून घेतले आणि त्यानंतर कोकम सगळ्यांना ओतून देऊन येऊ. हे घेऊ अहो, चल चला चल फिरायला. तर इथे चार्लीचं खाल्ल्यानंतर ना त्याला बाहेर शीला न्यायला लागते, कारण त्याचा नियम आहे, त्याला खाल्लं की बाहेर फिरवायला न्यायला लागते. तर इथे कधी मी बाहेर घेऊन आले त्याला, त्यानंतर घरात जाणार आणि मग थोडंसं आता मग एडिटिंग वगैरे, मग चार्लीला झोपवायला लागते. त्याला आता सकाळचं कसं बांधून घालते आणि आता खाल्लं कधी एकदा की घरात सोडलं कधी घरात बेड खाली तो झोपतो आणि बेडच्यावर मी माझं एडिटिंग किंवा मैत्रिणीशी वगैरे बोलायचं असेल तर मी ते व्हिडिओचं काम किंवा मैत्रिणीशी बोलून घेते आणि आराम करते. असं आमच्या दोघांची दुपारची वेळ होते.